भक्तीने जे सांगितले की माझा जन्म उत्पन्न द्रविडे, कुठे झाला? द्रविड देशामध्ये माझा जन्म झालेला आहे. अशा प्रकारे त्यांनी आपापली माहिती इथे दिलेली आहे. साहमृती कर्नाटके गता, क्वचित क्वचित महाराष्ट्र आणि गुर्जरे जिवता गता. महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला, कर्नाटकामध्ये मी योगी झाली, महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला, परंतु जसं मी गुजरातमध्ये गेली मला पूर्णता वृद्धावस्था इथं प्राप्त झाली. परंतु जसं वृंदावनमध्ये मी आली मला पुनश्च एकदा माझं नाविन्य रूप, मला माझी तरुण अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि माझे जे मुलं हे दोघं सुद्धा इथं मूर्छित पडून आहेत. संपूर्ण जेव्हा विस्तारित कथा सनकादिक ऋषींना नारदजींनी सांगितली तेव्हा सनकादिक ऋषी म्हणतात की हा कलियुगाचा प्रभाव आहे. कारण कलियुगामध्ये भक्ती करणारी लोक थोड्या प्रमाणात आहेत, परंतु कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य या मार्गाने चालणारी अजिबात लोक राहणार नाही. आणि यामुळे हे असं होत आहे. तर काय करायचे? श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण त्यांनी करायचे. त्यांनी सप्ताह केला आणि जसं सप्ताह त्यांनी केला तिथे भक्ती, ज्ञान, वैराग्य तिघही जण नाचत 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 भगवंताचा जयघोष करत आलेले आहेत. आणि मी कुठं राहू हा प्रश्न जेव्हा भक्तीने विचारला तेव्हा भक्तीला सर्वांनी सांगितले की तू भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन वास करणार आणि तिथं ज्ञान वैराग्य सुद्धा तुझ्या सोबतीला राहणार आहेत. आणि म्हणून कलियुगामध्ये भक्तीला सगळ्यात जास्त महत्व आलेलं आहे. तर सुंदर अशी ही कथा इथं आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. पुढे म्हणतात अजून कुणी ही सप्ताह पारायण केलं होतं का? तेव्हा सांगितलंय तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. आपल्या वर्णाला शोभेल असे प्रत्येक काम तो ब्राह्मण करत होता, परंतु त्याच्याकडे सर्वत्र सुख असताना एक सगळ्यात मोठ्या गोष्टींची कमतरता होती. ती म्हणजे ज्या घरात त्याने झाड लावले त्या झाडाला फळ येत नव्हतं, त्या झाडाला फूल सुद्धा येत नव्हतं. त्याने गाय घरामध्ये आणली, त्या गायीला सुद्धा बछडा झालेला नाही, त्याच्या पत्नीला सुद्धा मूलबाळ नाही. बोला राधे 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 श्याम. गोपाल कृष्ण भगवान आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाकडे सर्व सुख होतं, परंतु त्याला मुलगा नव्हता. आणि बघा मनुष्याकडे लाख गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा माझ्याकडे काय आहे यापेक्षा माझ्याकडे काय नाही या गोष्टीकडे जास्त आपलं लक्ष वेधलेलं असतं. आणि म्हणून आत्मदेव नावाचा ब्राह्मण फार नाराज झाले आणि त्यांना वाटले की जर मला मुलगा नसेल तर माझ्या जीवनाला सुद्धा महत्व नाही. आणि वनामध्ये निघून गेले. तिथे एक साधू त्यांना मिळाले आणि साधूने विचारले की काय झाले तुला? तेव्हा साधूच्या पाया पडल्या, संतांच्या पाया पडल्या आणि संतांना सांगितले की अरे बाबा काय झाले तुला, कशामुळे तू एवढा नाराज बसलेला आहे? त्यांनी सांगितले की मी इथं आत्महत्या करण्यासाठी आलेलो आहे. का? कारण मला मुलगा नाही, माझ्याकडे सर्व सुख आहे. अहो एवढी संपत्ती भगवंताने मला दिली, परंतु एवढ्या संपत्तीचा उपयोगच काय जर माझ्या संपत्तीला कोणी वारसदार नसेल तर? आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मला जर मुलगाच नसेल तर माझ्या जीवनाला मोक्ष मिळणार नाही, माझ्यासाठी श्राद्ध इत्यादी करण्यासाठी कुणीही राहणार नाही आणि मला मोक्ष मिळणार नाही. तेव्हा त्या संतांनी सांगितले की तुम्हाला कोण म्हणतात की मुलगा किंवा मुलगी असेल तरच जीवनामध्ये मोक्ष मिळेल, श्राद्ध केलं तरच मोक्ष मिळेल? आपल्या कर्मावर सर्व अवलंबून आहे. एखादा व्यक्ती फार पाप ज्याने केलेला आहे आणि त्याच्याबद्दल जर कोणी श्राद्ध करत असेल, 1000 श्राद्ध जर केले तरी सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकत नाही, कारण त्याचं पुण्य आणि पाप त्याला फेडावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून तो म्हणतात की जे केलं ते भोगावं लागणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे.
जीवनासाठी फार जास्त जबाबदार असतात आणि म्हणून चांगले कर्म कर. अरे तुझ्याकडे तर माया नाही, मोह नाही, कुणीही नाही, त्यामुळे तू भक्ती मार्गाला खूप चांगल्या प्रकारे लागू शकतोस. तेव्हा त्यांनी सांगतात की अजिबात नाही, मला तुमचं सर्व पटतं, पण मला मुलगा असेल तरच मला माझ्या जगण्याला महत्व वाटतं, नाही तर माझ्या जीवनाला महत्व नाही. एक तर तुम्ही मला पुत्रदान द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या, मला मुलगा मिळाला पाहिजे, मला पुत्र संतती झाली पाहिजे, नाही तर मी माझं जीवन इथं संपून टाकणार आहे. तेव्हा संतांनी स्वतःच्या तपोबलाने पाहिले आणि त्याने सांगितले की या जन्मात नाही बाबा, पुढच्या 7 जन्मापर्यंत सुद्धा तुझ्या नशिबामध्ये पुत्र योग नाही, संतती योग नाही. आणि त्यांनी सांगतात की ठीक आहे, पण तू जर माझ्या समोर मेलास, माझ्या समोर जर आत्महत्या केली तर ब्रह्म हत्येचं पाप हे मला लागेल. म्हणून मी माझ्या संपूर्ण तपाच्या सामर्थ्याने एक फळ तुला देतोय. एक फळ त्यांना दिले, जा हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, पण लक्षात ठेव, ठेविले अनंते तैसेची राहा, चित्ती असू द्यावे भगवंताने जसं ठेवले त्या ठिकाणी समाधान ठेवून राहा. जास्तीची अपेक्षा करशील तर ते तुला सुख देऊ शकणार नाही. परंतु आत्मदेव ब्राह्मणाने सांगते की मला पुत्र हवा म्हणजे हवा. तेव्हा फळ घेतले आणि काही नियोग त्या संतांनी सांगितले की सत्य व्रताचं पालन तुझ्या पत्नीला करावं लागेल, कुणाची निंदा करायची नाही, कुणासोबत भांडण करायची नाही, नेहमी सत्य बोलायचे. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण धर्माने चालणारा होता, परंतु त्याची पत्नी धुंधुली हिचा स्वभाव म्हणजे जोपर्यंत 1-2 घरच्या भांडणी कान लावून ऐकणार नाही तोपर्यंत तिच्या गळ्याखाली घास उतरत नसे, कुणाशी भांडण करणार नाही तोपर्यंत तिला करमत नसे. आता करावं काय, परंतु पत्नी सोबत पतीच्या समोर चांगली राहत होती. त्यामुळं पतीला वाटले की ठीक आहे, जे आहे ते आहे. फळ घेतले, आपल्या पत्नीला दिले, सर्व नियमाचं पालन करायला सांगितले. बघा, एका महिलेसाठी सगळ्यात मोठं वरदान कोणतं म्हणतात तर आई बनणे हे सगळ्यात मोठं वरदान तिच्यासाठी म्हटलेलं आहे. वात्सल्य भाव, किती सुंदर गोड भावना. परंतु या व्यतिरिक्त या उलट त्या धुंधुलीच्या मनामध्ये फळ हातात घेतल्याच्या नंतर पतीला तर हो म्हणाली, परंतु जेव्हा रूम मध्ये तिच्या डोक्यामध्ये चालू असलेले विषय कोणते, मी जर हे फळ खाऊन गर्भवती राहिली, मला जास्त जेवण जाणार नाही, उलट्या होतील, माझी तब्येत बिघडणार आणि माझं पोट मोठं होणार. माझं पोट मोठं झालं आणि जर गावामध्ये चोरस शिवली, ती जर माझ्या घरात आली तर सर्वजण पळून जाणार, पण मला पळून जाता येणार नाही. पळता पळता जर मी पडली, ओव्हर थिंकिंगला काहीही विलास नाही. ते म्हणतात ना, काही महिला डॉक्टरकडे जातात, काय झालं तुम्हाला, कसकीन व्हायले, या बिमारीचा विलास नाही. आता तिने डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग करायला सुरुवात केली, असं झालं, असं होईल, तसं होईल, तसं होईल. एवढ्यामध्ये तिची बहीण तिथं आली आणि बहिणीने सांगितले, काळजी करू नको, तुझ्याकडे पैसे, माझ्याकडे संतान सुख आहे. माझ्या नवऱ्याला जर तू पैसा दिला तर तू चुपचाप माझा मुलगा तुला आणून देणार आणि आम्ही घरी सांगणार की मला मुलबाळ झालेलं नाही, 5-7 महिन्यामध्ये माझा मुलगा वारून गेलेला आहे, त्याचं निधन झालंय आणि त्या बदल्यामध्ये तू मला पैसे दे. ठीक आहे, पण या फळाचं काय करायचंय, गाय आहे ना, तिला खाऊ घाल. गाईला फळ खाऊ घातलं आणि त्यांनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे सगळं जशाच तसं त्या बहिणीने मुलगा आणून दिला आणि त्याला दूध पाजण्यासाठी ती इथंच राहू लागली.
गायीला सुद्धा मनुष्य रूपासारखा पुत्र जन्माला आला, फक्त त्याचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गो. गो म्हणजे गोमाता आणि कर्ण म्हणजे कान. गो कर्ण. आणि दोघांनाही फार प्रेमाने दोघांना सुद्धा प्रेमाने आत्मदेव नावाचा ब्राह्मण वाढू लागला. परंतु बघा, कित्येक दिवसानंतर, कित्येक वर्षानंतर, लग्नाला एवढे वर्ष झाले आणि जीव द्यायला चाललो होतो, अशा नंतर एक मुलगा झाला. म्हणजे एवढा आनंद धुंदुलीला आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला झाला की आनंदामध्ये मुलगा मोठा झाल्याच्या नंतर संस्काराशिवाय तो आपल्याला सुख देऊ शकत नाही, हा विषय ते विसरून गेले. आणि धुंदुलीने आपल्या मुलाला लाडाने मोठं करू लागले. अभ्यास करतोय का? हो करतोय. अध्ययन केलंय का? हो करतोय. आणि इकडं पूर्ण तुला जसं पाहिजे तसं वाग, जसं हल्लीच्या काळामध्ये आपण करत आहे. मुलगी मुलगा 2-3 वर्षाचा आहे आणि आपण म्हणतो की हा माझा ऐकत नाही. त्याला ऐकायचं काय हे आपण सांगितलंच नाही तर तो मोठ्यापणी तरी सुद्धा आपलं ऐकणार का? अजिबात नाही. कारण संस्काराची शिदोरी ही लहान वयापासूनच द्यावी लागते. तुम्ही बघा, जेव्हा एक कुंभार मडके घडवतोय, मडकं कच्च असताना त्याला आकार देऊ शकतो. मडकं भाजल्याच्या नंतर त्याला आकार देऊ शकत नाही. मग संस्कार सुद्धा कधी द्यावे? लहान आहे तोपर्यंतच द्यायला पाहिजे. हल्ली आपण बघा, आपण सुद्धा असंच करतोय की माझा मुलगा माझा ऐकत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही, तो लहान आहे. माझी मुलगी ऐकत नाही, ठीक आहे, तो लहान आहे, काहीही हरकत नाही. परंतु त्याला ऐकवण्याची हीच वेळ खरी वेळ आहे. मोठं झाल्याच्या नंतर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही आणि मोठं झाल्याच्या नंतर कोणताही मुलगा आई वडिलांचं ऐकणार नाही. आणि म्हणून लहानपणापासून संस्कार देणं हे फार गरजेचं आहे, हे फार महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा दोघांनी सुद्धा लाडाने मोठं केलं. धुंदुकारी मोठा झाला, परंतु संस्कार नाही, वाईट मार्गाला जाऊ लागला, वेश्यागमन करू लागला. आणि या वेळेला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला त्या संतांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली की ठेविले अनंते तैसीची चित्ती असू द्यावे समाधान की. अरे बाबा, हा पुत्र मिळून सुद्धा माझ्या जीवनाला काही मोक्ष मिळणार नाहीये, कारण हा पुत्र सुपुत्र असून कुपुत्र झालेला आहे आणि आता माझ्या जीवनाला काहीही महत्व नाही, म्हणून पुन्हा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले. बघा, मनुष्याची एक सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे कोणतीही छोटी गोष्ट घडली म्हणजे आपल्याला वाटतं आता मरण्याशिवाय पर्याय नाही. मी तर नेहमी सांगते बघा, जान है तो जहान है, जिओ और जिने दो. लोक काय म्हणतील आणि माझ्यासोबत तसं झालं, माझ्यासोबत तसं झालं, हा विचार जर करून आपण जगतो म्हटलं तर लोक आपल्याला जगू देणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक वाक्य मी ऐकलं होतं की लोग क्या सोचेंगे ये भी हम सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे. लोक काय विचार करतील हा विचार जर आपण करत तर त्या लोकांना काहीतरी काम आपण द्यायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात ना, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. त्यांना म्हणायचे बाबा गोली मारो दुनिया को खुश रहो ना. यार, कोण काय म्हणतं, कोण काय करतं याच्याशी काहीही घेणं देणं नसावं. आपण फक्त आपल्या मार्गाने इमानदारीनं चालावं, बाकी कुणी कुणाला काही बोलणार नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या झाडाला फळ आहे त्या झाडाला दगड मारणार म्हणजे मारणार. आणि बघा, बरीचशी लोक म्हणतात काय करावं ताई, जे झाड जंगलामध्ये सरकत असतं त्यालाच कापल्या जातं, वाकड्या झाडाला कुणी कापत नाही. याचं सुद्धा उत्तर आहे का, वाकडं झाड ना खायच्या कामी ना पियाच्या कामी, सरकं झाड कामी येतं म्हणूनच त्याला कापल्या जातं. म्हणून आपल्या मागे जर समाज लागत असेल तर लक्षात घ्या, आपल्यामध्ये काहीतरी हुनर आहे, आपल्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीवर एकच उत्तर, मला मरायचंय, मला मरायचंय, हे होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचा जो दुसरा मुलगा होता गोकर्ण, तो वेद पठण, शास्त्र, पुराण वाचून मोठा झालेला. आणि त्याने वडिलांना सांगितलंय की बाबा, तुम्ही प्रत्येक वेळी मरणाचा विचार करू नका. असो, तुमच्याकडून चूक झाली, चूक ही प्रत्येकाकडूनच होत असते. असा व्यक्ती या जीवनामध्ये बघा, कोणीही व्यक्ती परफेक्ट नसतो. आता वेळेनुसार चुका प्रत्येकाकडून होत असते, परंतु त्या चुकीवर विचार करण्यापेक्षा माझ्या
माझ्याकडून झालेल्या चुकीला मी कशा प्रकारे सुधारू शकतो या गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे, या गोष्टीवर आपण प्रकाश टाकायला पाहिजे. परंतु आपण उलट माझ्याकडून चूक झाली या गोष्टीवर विचार करतोय. आणि त्यांनी आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला गोकर्णाने उपदेश केला की आता तुम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये जा. आणि सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या सानिध्यामध्ये गेले आणि त्यांना तिथं मोक्ष मिळाले. गोपाल कृष्ण भगवान. आता आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण होता त्याला मोक्ष मिळाला. राहिली त्याची पत्नी, ती म्हणजे धुंदुली. मुलाला लाडाने वेगळं केलं आणि यामुळं कोणत्याही प्रकारचा मुलगा तिचा आत्मसन्मान ठेवत नव्हता, तिची रिस्पेक्ट करत नव्हता, तिचा मान सन्मान ठेवत नव्हता. वैश्यागमन करू लागला, वाईट मार्गाला लागू लागला. नव्हे त्या वैश्याला सुद्धा घरात आणून ठेवले आणि म्हणून विहिरीमध्ये उडी मारून त्या धुंदुलीने सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, स्वतःचे प्राण तिथं देऊन टाकलेले आहे. आणि गोकर्ण जो आहे तो तीर्थाला निघून गेला. असं करता करता एक दिवस याने राजाच्या घरी चोरी केली आणि राजाच्या घरी चोरी केल्याच्या नंतर त्या सर्व वैश्यांना वाटले की याची जर चोरी पकडली गेली तर राजा याच्यासोबत आपल्याला सुद्धा शिक्षा देणार. आणि म्हणून त्याला मारण्याचा यांचा बेत, परंतु पाप एवढं होतं की त्याला विष दिल्याच्या नंतर सुद्धा त्याचा मृत्यू होत नव्हता. तर त्याच्या मुखामध्ये जळते निखारे टाकले आणि फार भयानक प्रकारे त्याचा मृत्यू इथं झालेला आहे. आणि पुढची योनी त्याला प्रेत योनी मिळाली. गोकर्णाला लक्षात आले आणि गोकर्णाने त्याच्यासाठी श्राद्ध वगैरे केले. आणि गोकर्ण काही दिवसानंतर आपल्या गावी पुन्हा परतले. तेव्हा गोकर्णाचा जो भाऊ आहे धुंदुकारी, तो प्रेत योनीमध्ये गोकर्णासमोर येऊन उभा राहिला आणि सांगितले की मी तुझा भाऊ आहे, माझ्याकडून फार मोठ्या चुका झालेल्या आहेत. तेव्हा गोकर्णाने सांगितलंय की अरे बाबा, तुझं निधन झाले मला कळताच मी महत्वाचं म्हणजे गया काशी प्रयाग इथे तुझं श्राद्ध केलेलं आहे, तरी सुद्धा तुला मोक्ष नाही का मिळाला. त्याने सांगितले की तू 1000 जरी माझ्यासाठी श्राद्ध केले तरी सुद्धा मला मोक्ष मिळू शकत नाही, कारण एवढं मोठं पाप मी इथं केलेलं आहे आणि माझ्यासाठी काहीतरी कर. तेव्हा गोकर्णाने सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली. सर्व गावकऱ्यांनी सांगितले की तुम्ही सूर्य देवताला याचं उत्तर विचारा. स्वतःच्या सामर्थ्याने त्यांनी सूर्य देवताला सुद्धा थांबवलंय आणि सूर्य देवतांना विचारले. तेव्हा सूर्य देवतांनी सांगितले की तुम्ही श्रीमद भागवत महापुराण सप्ताह पारायण करा. तिथे गावामध्ये त्यांनी सप्ताह पारायण केले आणि जसे सप्ताह पारायण संपले ते सप्ताह पारायणमध्ये एका वेळूच्या 7 गाठी असलेल्या बांबूमध्ये तो धुंदुकारी राहत होता. एक दिवस झाला तसं त्याची एक गाठ फुटत होती. 7 दिवस झाले त्या 7ही गाठी फुटून तिथे त्याला दिव्य असं भगवंताचं रूप प्राप्त झालेलं आहे. भगवंताचं विमान आलं आणि त्यामध्ये धुंदुकारीला घेऊन गेले. यावर त्या भगवंताच्या पार्श्वदाला सर्वजणांनी मिळून विचारलेला एक प्रश्न फार महत्वाचा आहे बरं का, लक्षात घ्या. सर्वांनी मिळून विचारलेला एक प्रश्न की कथा सर्वांनी श्रवण केली, मग विमान फक्त एकट्यासाठीच का? एवढं तुम्ही आमच्यासोबत अन्याय का करत आहात? तेव्हा भगवंताच्या पार्षदांनी सांगितले की कथा सर्वांनी ऐकली, परंतु मन लावून फक्त धुंदुकारी एकट्यानेच ऐकलेली आहे. बाकीच्या ऐकणाऱ्यांचा जो प्रभाव आहे हा एवढा होता जेवढा धुंदुकारीने, कारण तो प्रेत योनीमध्ये होता आणि म्हणून कोणताही बाकीचा विचार त्याच्या डोक्यामध्ये नव्हता. आजची कथा झाली का उद्या तो सरळ एकच विषय त्याच्या डोक्यामध्ये चालू होता. असं कशाने झाले, तसं कशाने झाले, पुढं काय होणार आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये घरी गेल्याच्या नंतर कथेचा भाग इथंच संपून आपण घरी जातो. घरी आपण आपल्या कामामध्ये व्यस्त होतो. कथेचा भाग काय झाला कुणीही विचार करत नाही. आणि संतांनी सांगितले, आपलं शास्त्र सुद्धा सांगते, अशा प्रकारे जर आपण कथा ऐकली तर आपल्याला याचा काहीही लाभ होणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा कथा त्यांनी केली. सर्वांनी मन लावून ऐकले आणि भगवंतांनी प्रत्येकासाठी इथं विमान पाठवलेलं आहे. सर्वांना इथं मोक्ष मिळाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं श्रीमद भागवत महात्म्य संपलेलं आहे. प्रथम स्कंदाला सुरुवात होते ज्यामध्ये भगवंताची स्तुती केली. जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तदतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् येने ब्रह्महृदयाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्य तेजोवाणी वृथा ब्राह्मणम् यत्र त्रिसर्गो वृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तत्वं सत्यं परं धीमहि. सत्यं परं धीमहि.
भगिनी, जो सत्य परमात्मा आहे त्यांना आम्ही वंदन करत आहोत. आणि इथून जी सुरुवात होते ती म्हणजे सर्व सूतजी यांना सर्व शौनकादी ऋषींनी विचारलेला प्रश्न आहे की तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भगवंताच्या 24 अवतारांबद्दल थोडीशी माहिती द्या. तेव्हा त्यांनी सांगितले की भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतले, त्यामध्ये महत्त्वाचे दश अवतार आणि श्रीमद भागवत महापुराणमध्ये जे काही वर्णन आलेलं आहे ते म्हणजे 24 अवतार. ते 24 अवतार कशा प्रकारे, तर पहिला अवतार त्यांनी घेतलाय सनकादिक ऋषी यांच्यानुसार सनक. दुसरा अवतार त्यांनी घेतलेला आहे वराह अवतार, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीला आपल्या समोर मुखावर घेऊन बाहेर काढलेलं आहे. तिसरा अवतार त्यांनी नारदजींचा घेतलेला आहे. चौथा नर नारायण, पाचवा कपिल देव, सहावा दत्तात्रय, ज्यांच्यामध्ये बघा दत्तात्रय हा अवतार अनन्यसाधारण असा मानलेला आहे. का? कारण बाकी युगांमध्ये आणि बाकी अवतारांमध्ये भगवंताने एका भगवंताने एक एक अवतार घेतलेला आहे, परंतु अत्रि ऋषी यांनी आणि माता अनुसया यांच्या आग्रहास्तव जो अवतार घेतलेला आहे, माता अनुसया यांच्या परीक्षा घेण्यासाठी जो अवतार घेतलेला आहे तो त्रिदेव एकत्रित येऊन मिळालेला अवतार म्हणून म्हणतात. ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतार तो म्हणजे श्री दत्तात्रय महाराज यांचा 6वा अवतार आहे. 7वा अवतार म्हणजे यज्ञ, 8वा म्हणजे ऋषभदेव आणि 9वा म्हणजे पृथु, 10वा म्हणजे मत्स्य, 11वा म्हणजे कुर्म, 12वा म्हणजे धन्वंतरी, 13वा म्हणजे मोहिनी आणि 14वा म्हणजे नृसिंह, 15वा म्हणजे वामन, 16वा परशुराम, 11वा व्यासजी, 18वा रामजी, 19वे बलरामजी, 20वे श्रीकृष्ण, 21वे बुद्ध आणि 22वे म्हणतात कलिकी हा अवतार होणार आहे कलियुगामध्ये. या व्यतिरिक्त हंस आणि हेग्रीव 22, 23 आणि 24 हे 24 अवतार इथं झालेले आहेत. बघा सुरुवातीचा जो श्लोक होता थोडं गळ्यामध्ये कफ झाल्यासारखं वाटल्यामुळं थोडं मधात स्टॉप झालं. शूटिंग चालू आहे, पुन्हा असं नको व्हायला तर कायचा श्लोक चुकलेला आहे. सर्वांनी हात जोडायचे आणि सोबत या श्लोकाचं उच्चारण पुन्हा एकदा करायचे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादित शातेष्वभिज्ञस्वराट् येने ब्रह्महृदयाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्य तेजोमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपालकृष्ण भगवान अशा प्रकारे 24 अवतारांची माहिती आणि या 24 अवतारांचेच वर्णन या श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथामध्ये केलेले आहे. पुढं सूतजींना शौनकादी ऋषींनी विचारलेला एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न म्हणजे महर्षी वेदव्यास यांनी वेगवेगळ्या ग्रंथाची रचना केलेली आहे.
त्यांनी वेद उपनिषद सर्व लिहिले. मग असं काय घडलं की त्यांना श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची रचना करावी लागली आणि बाकी ग्रंथ न वाचता या ग्रंथावर का वाचणाऱ्या व्यक्तीने ऐकणाऱ्या व्यक्तीने फोकस केलं पाहिजे? तेव्हा सांगतात की या ग्रंथामध्ये भक्ती माध्यम सांगितलेलं आहे, भक्तांच्या भगवंताच्या लीला अवतारांचं वर्णन केलेलं आहे आणि कलियुगामध्ये जी भक्ती चालते त्या भक्तीच्या अनुषंगाने ही कथा लिहिण्यात आलेली आहे, हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. तर या मागचा इतिहास सांगण्यासाठी एक कथा इथे येते की एकदा महर्षी वेदव्यास सरस्वती नदीच्या किनारी बसले होते. तिथे नारदजी आले आणि नारदजींनी त्यांना पाहिले की तुमच्या चेहऱ्यावर नाराज आहे, याचं कारण काय? तेव्हा त्यांनी सांगतात की मी आतापर्यंत भरपूर ग्रंथांची रचना केली, परंतु अजूनही माझ्या मनाला शांती मिळत नाहीये. माझ्या मनाला असं वाटतं की कुठंतरी काहीतरी उणीव इथं बाकी राहिलेली आहे. तेव्हा का मला असं वाटतंय? या विचाराने मी ग्रस्त आहे, या विचाराने मला त्रास होत आहे. आणि याचं उत्तर म्हणून नारदजी सांगतात तुम्ही आतापर्यंत ज्या ग्रंथांची रचना केली त्यामध्ये तुम्ही ज्ञान लिहिलेलं आहे आणि कलियुगामध्ये ज्ञान ऐकणारी लोक इथं नाहीत म्हणायला हरकत नाही. कलियुगामध्ये जवळपास 95-96% लोक फक्त भक्तीच्या माध्यमातील राहतील, उरलेली 3-4% लोक फक्त ज्ञानासाठी उरलेली असतील. आणि म्हणून कलियुगातील लोकांसाठी तुमच्या या बाकीच्या ग्रंथांची काहीही गरज नसणार आहे आणि म्हणून तुम्हाला उणीव भासत आहे, काहीतरी राहिले. तेव्हा मी काय करू? हा प्रश्न महर्षी वेदव्यास यांनी नारदजींना विचारला आणि नारदजी म्हणतात तुम्ही भगवंताच्या लीला अवताराचं वर्णन इथं करायचं आहे. आणि लीला अवताराचं वर्णन म्हटलं त्यांनी त्यांचा स्वतःचा पूर्वजन्म इतिहास सुद्धा इथं सांगितलेला आहे. आणि महर्षी वेदव्यास यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली, प्रारंभ केला आहे. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. दुर्योधनासोबत भीमदादा यांचं युद्ध झालं आणि त्यांच्या मांड्यावर त्यांनी प्रहार केला. अर्ध मेलेल्या हालतमध्ये दुर्योधन पडू नये, परंतु तरी सुद्धा त्यांना मृत्यू आलेला नाही. अश्वत्थामा आणि बाकीचे काही जे उरले होते ते त्यांच्याकडे गेले आणि सांगितले की एवढी तुमची दयनीय अवस्था झाली की आमच्या सारख्याला शत्रू असेल दगडाला सुद्धा पाझर फुटावा एवढी तुमची अवस्था, तरी सुद्धा तुम्हाला मृत्यू येत नाही, याचं कारण काय? दुर्योधनाने सांगितले की आम्ही 100 होतो कोण, त्यातला एकही वाचला नाही आणि फक्त 5 होते पांडव, त्यातले एकाच्याही केसाला अजून धक्काही लागलेला नाही. मला फक्त मनामध्ये एक खंत आहे की त्यांच्यापैकी कुणाला तरी आम्ही हरवण्यामध्ये सक्षम झालो पाहिजे होतो. तेव्हा त्यांनी म्हणतात ठीक आहे, तुम्हाला मोक्ष त्यांनी मेल्यानंतर मिळणार, मी आजच तुमच्याजवळ त्यांची मस्तक घेऊन येणार आहे. सर्वजण गेले, रात्री छापा टाकला आणि भगवान श्रीकृष्णांना आधीच माहित होतं. त्यांनी पांडवांना आणि माता द्रौपदीला घेऊन पुढे बाहेर गेले आणि पांडव म्हणून अश्वत्थामा आणि बाकीच्यांनी त्यांच्या 5 पुत्रांची, द्रौपदी मातेच्या 5 पुत्रांची पूर्ण मस्तक घेतले आणि थालीमध्ये सजवून दुर्योधनाकडून येऊन ठेवले. दुर्योधन आनंद झाला, फार आनंद झाला आणि जसे त्यावरून कपडे हटवले त्यांना दिसले अरे हे काय केले? हे आमचे वंश शेवटचे ज्याने आम्ही मेल्याच्या नंतर आमचे वर्ष श्राद्ध वगैरे आमच्यासाठी करत होते, तर्पण आमच्यासाठी करत होते, परंतु तुम्ही त्यांना सुद्धा सोडलेलं नाही. आणि म्हणतात दुर्योधनाला त्रास होता की जेव्हा त्यांना सुख आणि दुःख हे दोन्ही एकाच वेळेस होतील तेव्हा त्यांचा मृत्यू शक्य आहे. आणि सुरुवातीला 5 पांडव आहेत म्हणून त्यांना सुख झालं आणि ते पांडव नसून आपलेच पुत्र आहे हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांना फार दुःख झालं आणि इथेच त्यांनी प्राण सोडलेला आहे. बघा, आपल्या मुलाला धक्का जरी लागला तरी सुद्धा आईचं हृदय पिळवटून निघतं. इथं 5ही मुलाचे झोपेमध्ये शिर कापून नेले तर एका आईवर काय बीतत असेल याचा आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु सर्वजण रागावलेले असताना, वेगवेगळ्या प्रतिज्ञा करत असताना माता द्रौपदी यांच्या समोर अश्वत्थामा यांना केसाला धरून पकडून आणले. तेव्हा माता द्रौपदी म्हणतात अरे काय या गुरुपुत्राची तुम्ही दशा केलेली आहे? जरी याने वाईट मार्गाने वागलेला आहे तरी सुद्धा हा तुमचा गुरुपुत्र आहे आणि हा सुद्धा कुण्यातरी आईचा मुलगा आहे. माझ्यावर जो प्रसंग आलाय तो कोणत्याही आईवर येऊ नये यासाठी मी याला जिवंत सोडतोय. परंतु
श्रीकृष्ण म्हणतात याला जिवंत सोडणं म्हणजे धर्माच्या मार्गामध्ये आलेला काटा आहे, कारण ज्याने चूक केली त्याला शिक्षा देणं हे राजाचं कर्तव्य आहे. मग गुरुपुत्राला मारू शकत नाही तर काय करावं? त्याच्या मस्तिष्क मध्ये जो मणी होता तो केसाचे उपटून काढला आणि त्यांचा अपमान करून त्यांना पाठवून दिले. बघा, या जगामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर तो मनुष्याचा अपमान आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कल्पना करा, तुम्ही एखाद्या ठिकाणी घसरून पडले तर मनुष्य आधी कुठं लागलं हे पाहतं का मला कोणी पाहलं हे पाहतं? हा, आधी इकडे तिकडे पाहतोय आणि मला कुणी पाहलं का याचा विचार आधी करतोय. म्हणजे आपल्याला स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आपला स्वाभिमान, आपली इज्जत फार आवडती आहे. म्हणून म्हणतात जीवनामध्ये कधीच कुणाचा अपमान मनुष्याने करू नये. आणि इथे त्यांचा अपमान झाला आणि पुढं भगवान श्रीकृष्ण यांना वाटले की सगळं तर झालेलं आहे, आता आपण आपल्या द्वारकेला जायचे. द्वारकेला जाता जाता परत त्यांनी आले. इथे कुंती मातांनी त्यांना एक वरदान मागितलेले आहे की मला एक वरदान द्या, कोणतं? माझ्या जीवनामध्ये दुःख राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही माझ्या आत्या आहेत आणि असं तुम्ही मागत आहे, तुम्ही मागितलं ते मी तुम्हाला देईन, पण दुःख मागण्याचं कारण काय? माता कुंती म्हणतात कृष्णा, जेव्हा जेव्हा आम्ही सुखात होतो तेव्हा तेव्हा तू आमच्यापासून दूर होतास आणि जेव्हा जेव्हा आम्ही दुःखात होतो तेव्हा तेव्हा तू आमच्या सोबत होतास. म्हणजे तू आमच्या जवळ राहण्यासाठी जर मला दुःख जरी सहन करावं लागत असेल तर 1000 पटीनं दुःख मला दे, पण तू आमची साथ सोडू नको. आणि भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेला जाता जाता परत आले. सर्वजण म्हणू लागले माझ्यासाठी आले, माझ्यासाठी आले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी कुणाहीसाठी आलेलो नाही, मी माझ्या भीष्म पितामहासाठी आलेलो आहे. का? कारण भीष्म पितामह यांना भगवान श्रीकृष्ण यांनी वरदान दिले होते. जेव्हा दुर्योधनाने सांगितले की तुम्ही पक्षपाती आहात, युद्ध तर शरीर रूपाने आमच्याकडून लढत आहात परंतु तुम्ही मनाने त्यांच्याकडून आहात, तेव्हा रागारागामध्ये त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या मी पांडवांना मारणार, निष्पांडव ही पृथ्वी करून टाकणार. जशी गर्जना झाली तसं सर्वांना भीती वाटू लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात एक काम करा, भीष्म पितामहाने केलेली प्रतिज्ञा आहे आजन्म ब्रह्मचारी राहण्याची, त्यांनी ती निभवलेली आहे. मी राजगादीवर बसणार नाही पण या राजगादीसाठी नेहमी एकनिष्ठ राहणार ही प्रतिज्ञा त्यांनी केली. तर चुकीच्या मार्गाने चालत असताना सुद्धा राज्याची साथ त्यांना द्यावी लागली आणि प्रतिज्ञा त्यांनी प्रत्येक वेळी पूर्ण करतात. तेव्हा काय करावं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात काही नाही, फक्त गप्प राहा. आणि माता द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चल. माता द्रौपदीला घेऊन भीष्म पितामह यांच्या कक्षमध्ये गेले आणि माता द्रौपदीला म्हणतात की बोलायचं नाही, फक्त जायचे आणि चुपचाप पाया पडून मोकळं व्हायचं. जशा त्यांनी चरणस्पर्श केले भीष्म पितामहाला वाटलं या वेळेला पांडवांची तर कुणी पत्नी येणार नाही, साहजिक आहे कुणीतरी कौरवांचीच असणार. आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. आणि जसे डोळे उघडले पाहतो काय, आजच प्रतिज्ञा केली की निष्पांडव पृथ्वी करणार आहे आणि आजच मी आशीर्वाद सुद्धा दिला की अखंड सौभाग्यवती भव. आता ही महिला अशी आहे, माता द्रौपदी म्हणजे कोण? एका जरी पांडवाला हात लागला तरी सुद्धा यांचा जो आशीर्वाद आहे तो खोटा ठरणार. तेव्हा त्यांनी म्हणतात द्रौपदी मातेला तू जा बेटा, तू जा, तुझ्या माग जो षड्यंत्रकारी त्याला पाठव. कारण आम्हाला सुद्धा कळतं एवढं डोकं तर तुमचं चालायचं नाही, याच्या माग जो मेन माणूस आहे त्याला पाठव. भगवान श्रीकृष्ण हसत हसत आले आणि भगवान श्रीकृष्णाला भीष्म पितामह म्हणतात सांगा आशीर्वाद मोठा की प्रतिज्ञा मोठी? काय करावं सुचत नाहीये. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला भीष्म पितामह म्हणतात एक काम करा, मी तर प्रतिज्ञा घेतली पूर्ण करावी लागेल, परंतु मी अजून एक प्रतिज्ञा घेतली की मी कोणत्याही स्त्रीवर बाण चालवत नाही. मग शिखंडी जी आहे तिला उद्या समोर करून अर्जुनाला सांगा की तुम्ही युद्ध करा आणि मला मारा, कारण मी जर वाचलो तर मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करायसाठी उद्या निष्पांडव पृथ्वी करावी लागेल. यामुळे माझा आशीर्वाद सुद्धा वाचेल आणि मी केलेली प्रतिज्ञा सुद्धा वाचेल. परंतु मला या बदल्यामध्ये एक वरदान तुमच्याकडून हवं देवा. माझ्या अंत्यवेळी मला
तुमचं दर्शन झालं पाहिजे. तर लक्षात घ्या, हे वरदान मागण्याचं कारण काय? तर आपलं शास्त्र सांगतं की अंत्यवेळीमध्ये ज्या गोष्टीची कल्पना मनुष्य करतो, पुढच्या जन्मामध्ये जवळपास त्याला तीच योनी प्राप्त होते. आणि भगवंताचं जर अंत्यवेळी दर्शन होत असेल तर आपल्याला भगवंत प्राप्त होतात. म्हणून म्हणतात ना, एक गोड गीत सर्वांनी इथं घ्यायचे. तर भगवंताला आपण सुद्धा प्रार्थना करायची की देवा, जैसी भीगी मेरी भक्ति, जैसी भीगी मेरी भक्ति वो काम आ जाए, मेरे अंत समय में बाप तेरा काम आ जाए, मेरे अंत समय में बाप तेरा
असावी. ठीक है, वो काम आ जाए और मेरे अंत समय में जुबा पे तेरा नाम आ जाए. थोडी जरी भक्ती केली असेल, वेळी वाकडी केली असेल, त्याचं एवढं फळ मला दे की माझ्या अंत्य वेळेमध्ये तू मला आठवण द्यायला पाहिजे, तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं पाहिजे. परंतु मनुष्याच्या डोक्यामध्ये चालणारे विषय कोणते असतात? माझा पैसा, माझं घर, माझं दार, माझी वावर, माझी पावर. म्हणून म्हणतात ना, भगवंताला एक गोष्ट सांगायची काय? मेरी गाडी, मेरा बंगला, मेरा पैसा सब तेरा. मेरी गाडी, मेरा बंगला, मेरा पैसा सब तेरा. सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं. सब तेरो सवरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं, सब तेरो सावरिया से. मेरा तो कुछ भी नहीं. मेरी गाड़ी, मेरा बंगला, मेरा पैसा सब तेरा. मेरी गाड़ी, मेरा बंगला, मेरा पैसा सब तेरा. सब कुछ तेरो सरकार, कुछ भी नहीं. सब तेरो सवरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. किती बसलेले, किती जणांना हे भजन पाठ आहे बघा? किती जणांना पाठ आहे? हात वर करा. फाशीची शिक्षा कुणालाही मिळणार नाही. पाठ आहे? पाठ आहे? ज्यांना ज्यांना पाठ आहे हात वर करा, दोन्ही पण. ज्यांना पाठ नाही त्यांनी शिकून घ्या, हात वर करा. सर्वांचे हात वर. सर्वांनी सोबत बोलायचे. बोला, मेरी गाडी, मेरा, मेरी गाडी, मेरा, सब कुछ तेरो, मेरा तो सब तेरो सवरिया, मेरा तो कुछ भी नहीं. परंतु मनुष्याचा अजून एक स्वभाव आहे. कोणता? जोपर्यंत ज्ञान यज्ञ मंडपात आहे, मेरी गाडी, मेरा बंगला सब तेरा. जैसे ही घर पे जाएंगे, कहा है मेरी गाड़ी, मेरा बंगला सब मेरा. मनुष्याला एक चप्पल सुद्धा सुटत, गाडी बंगला सोडायचं थार दूर राहिले. बघा, संत म्हणतात, ते देवा कमावू नको अशातला भाग नाही बाबा, कमाव. या जगामध्ये ते लोक म्हणतात ना की पैसा कमावू नका, पैसा कमावू नका, पैसा कमावू नका. ओ, पैशाशिवाय हे जग चालत नाही. एक जुनं गाणं होतं बघा. आता मी ते पूर्ण गाणं म्हणत नाही, फक्त त्याचे शब्द जे खरे आहेत ते म्हणतात ना, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. आणि हल्ली कसं चालू आहे ते म्हणतात ना, रंग गोरा हो या काला, जग उसका जो पैसे वाला हो. घपले से मिले या रिश्वत से, बनता है मुकद्दर दौलत से. सच्चा है यहाँ कंगाल तो बेईमान है मालामाल, क्योंकि ये पैसा बोलता है. पैशाशिवाय कोणत्याही प्रकारचं काम इथं होत नाही. मग कमावू नका, हा भाग संतांनी सांगितले का नाही? संत म्हणतात कमवा, पण कमावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व सोडून इथं जायचं आहे. म्हणून त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये सुद्धा आपलं मन तेवढंच लागलं पाहिजे. बघा, आज या कथेमध्ये ज्यांचं आगमन झालेले आमचे सतीश रणजे तथा त्यांचे पूर्ण सहकारी राजनीतीमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत, चांगली कमाई सुद्धा आहे. परंतु जिथं भक्ती मार्ग आला तिथं सर्व काम सोडून आधी हजर होतात, म्हणजे होतात. सध्या नाशिकला त्यांचं वास्तव्य आहे, परंतु तिथून कथेसाठी त्यांनी काय आलेले एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. फार गोड असा स्वभाव, आणि त्यांनी कीर्तन सुद्धा ठेवले होते आमचे.
त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते की वेळातून वेळ काढून एवढ्या लांबून आपण या कथेचा लाभ घेण्यासाठी कथेसाठी इथे आलेले आहात. तर मागे दिसल्यामुळे मला मागे बसल्यामुळे मला काही दिसत नाहीये. फार गोड स्वभाव आमच्या दादांचा आहे. सर्वांनी तर बोला ना, राधे 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 श्याम. तो भीष्माचार्य यांनी मागितले की मेरे अंत समय में जुबान पे तेरा नाम आ. कशी भक्ती असो देवा, माझ्या अंत्य समय तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं पाहिजे. तर भगवंतांनी भीष्माचार्य यांना भीष्म पितामह यांना दर्शन दिले आणि इथं त्यांना मोक्ष मिळालेला आहे. पुढची जी कथा आहे ती म्हणजे अश्वत्थामा यांचा जो मणी आहे तो अपमान करून त्यांचा मणी काढण्यात आला. परंतु मी म्हटलं ना की अपमानाचा घाव एवढा मोठा असतो. एकदा कोणी मन दुखवलं तरी एवढं काही वाटत नाही, एकदा किती मोठं नुकसान झालं तरी काही वाटत नाही, पण मनुष्याचा अपमान झाला तर फार त्याला वाईट वाटतं. म्हणून नेहमी अपमान हा विचार करूनच करायचा असतो. कारण मरणापेक्षाही जास्त वेदनादायक जर काही असेल तर तो अपमान आहे. आणि मणी काढून घेतल्याच्या नंतर बघा, झोपेमध्ये पांडव पुत्रांना मारल्यामुळं त्यांच्या पुण्याचा क्षय झाला. मणी काढून घेतला, त्यांची विचार बुद्धी क्षमता सुद्धा संपलेली आहे आणि त्यांनी एक ब्रह्मास्त्र हे उत्तरेच्या गर्भाकडे सोडले. म्हणजे अभिमन्यू यांचे पुत्र जे एकमेव वंश राहिलेले आहेत राजा परीक्षित यांना मारण्यासाठी. तेव्हा भगवंताचा धावा सर्वांनी मिळून केला. भगवंत बघा म्हणतात की भगवंतांनी एवढे जे अवतार घेतलेले आहेत ते अयोनी आहेत, योनीतून नाही. परंतु इथं भगवंत प्रथमतः उत्तर माता यांच्या गर्भामध्ये प्रवेश करतात सूक्ष्म रूपाने आणि भगवंतांनी इथं परीक्षित राजांची जीव वाचलेला आहे. तर बघा, परीक्षित हे नाव त्यांचं का ठेवण्यात आलंय? कारण जेव्हा भगवंताला गर्भात त्यांनी पाहिले, बाहेर आल्याच्या नंतर त्यांना वाटत होतं की मला जो गर्भामध्ये भेटला होता तो व्यक्ती कोण आहे. त्या प्रत्येकाची तो परीक्षा घेत होते, हे आहे का, तो आहे, तो आहे का, हा आहे. आणि म्हणून त्यांचं परीक्षा घेत होते, म्हणून परीक्षित असं नाव त्यांचं इथं पडलेलं आहे. परीक्षित राजा यांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण यांनी आपला अवतार संपवला आणि जशी ही गोष्ट पांडवांना माहीत झाली त्यांनी सुद्धा स्वर्गाकडे आरोहण केले. सर्व जे काही राजपाट आहे परीक्षित राजांना दिले आणि परीक्षित राजा चांगल्या प्रकारे राज्य करू लागले. बघा, चांगल्या प्रकारे राज्य करत असताना कोणत्याही प्रकारची कमी परीक्षित राजा यांच्या राज्यामध्ये नव्हती. परंतु एक दिवस त्यांनी एक आश्चर्यकारक अशी गोष्ट पाहिली की एक शूद्र एका पायावर असलेल्या बैलाला मारत होता आणि गाय दरमेल्या अवस्थेमध्ये पडून होती. तेव्हा जेव्हा परीक्षित राजांनी पाहिले, आपला बाण घेतला आणि मारायला गेले की माझ्या राज्यामध्ये एवढं दुस्साहस कोण करू शकतं की बैलावर आणि गाय जी पृथ्वीचं प्रतीक आहे तिच्यावर एवढे तुम्ही अन्याय करत आहात. तेव्हा कलियुगाने सांगितले की मी तो शूद्र दुसरा कोणी नसून मी आहे कलियुग. तेव्हा त्यांनी म्हणतात की या बैलाला 4 पाय होते. प्रत्येक युगामध्ये या बैलाचा एक पाय कमी झालेला आहे आणि सत्य, तप, पवित्र आणि दया हे 4 पायापैकी या कलियुगामध्ये फक्त एक दान नावाचा जे पाय आहे त्यांचा, दया दान नावाचा जो पाय आहे ते एकच पाय त्यांचा उरलेला आहे. म्हणून कलियुगामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व मिळालेलं आहे. हे महत्त्व तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमच्या गावामध्ये मला वाटते 2 सप्ताह होतात. या सप्ताहामध्ये तर प्रत्येक जण अन्नदान करतच आहे. परंतु जो दुसराही सप्ताह होता, आता पावसाळा असल्यामुळे या सप्ताहामध्ये खूप अन्नदान आपण करू शकत नाही, कारण पावसामुळे कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही. परंतु जो दुसरा सप्ताह आहे त्यामध्ये अखंड असं अन्नदान आपल्या गावामध्ये चालतं आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान सांगलेलं आहे. आणि कलियुगाने सांगितले की मी कलियुग आहे, ही गाय म्हणजे पृथ्वीचंच प्रतीक आहे आणि जी अधमेल्या अवस्थेमध्ये पडलेली आहे कलियुगामध्ये हीच अवस्था होणार आहे का? कारण मनुष्य कलियुगामध्ये आपण बघा, आज आपण प्रत्येक जण झाडे, वेली, पशु, पाखरे यांबद्दल कुणीही विचार करत नाही. पहिले 2G होतं, 3G निघालं, 4G निघालं, आता 5G, पुढं 6G, 10G काही पण निघालं. पण या इंटरनेटमुळं आपल्या
पक्ष्यांचं किती नुकसान होतं, आपल्या निसर्गाचं किती नुकसान होतं, याचा कुणीही शोध घेत नाही. महत्वाचा विषय म्हणजे बाकीचे देश किती सुंदर आहेत, बाकीच्या देशामध्ये कचरा नाही, हे जे जे काम सर्वजण करतात, आपल्या सरकारला सर्वजण बोलतात. पण एक गोष्ट सांगायचं म्हणजे या पृथ्वीला, आपल्या भारत देशाला स्वच्छ करण्याचं काम एकटं सरकार करू शकत नाही. यासाठी सर्व नागरिकांची सुद्धा तेवढी सहमती लागते. आपल्या भारत देशामधील नागरिकांच्या डोक्यात एक किडा फार डोक्यामध्ये बसलेला आहे. कोणता? स्वच्छ ठेवायचं फक्त आपलं स्वतःच घर. घरचा कचरा रस्त्यावर फेकून देतात आणि रस्त्यानं जाताना म्हणतात हा काय देश आहे का. मागे एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं आणि फार सुंदर की बाहेर देशातील जी लहान लहान मुलं आहेत ही एआयचा उपयोग करून वेगवेगळ्या गोष्टी बनवत आहेत, वेगवेगळे तंत्रज्ञान बनवत आहेत आणि आपल्या देशामध्ये एआयचा वापर करून काय बनवत आहेत? मैं कांदा हूं रे, मुझे खाने से ये ताकत मिलती है रे, किंवा चाय ने बिस्किट को धोखा दिया और चाय ब्रेड के पास चला गया. या गोष्टींवर आपलं संशोधन चालू आहे. कुणाला कसं बर्बाद करावं या गोष्टींवर आपलं संशोधन चालू आहे. बाहेर देशातील व्यवस्था पाहण्यापेक्षा बाहेर देशातील नागरिकांची मेंटॅलिटी सुद्धा आपल्याला पाहावी लागेल. बाहेर देशापेक्षा 1000 पटीने आपला देश सुंदर होईल, फक्त नागरिकांची सहमती पाहिजे. तुम्ही बघा, भारत देश हा एकमेव देश आहे ज्यामध्ये नारीला माते समान मानलेला आहे, गाईला माते समान मानलेला आहे आणि नद्यांना सुद्धा माते समान मानलेला आहे. परंतु भारत देश हा एकमेव देश आहे जे आपल्या माते समान मानलेल्या आईचा, नद्यांचा आणि गाईचा सुद्धा सन्मान करत नाही. नद्या सुंदर ठेवत नाही, स्वच्छ ठेवत नाही. जायचं नदीमध्ये घाण करून आंघोळ केली, कपडे तिकडेच. बाहेरच्या देशामध्ये नद्या एवढ्या स्वच्छ आहेत की आंघोळ करायला जर गेलं पोहतो म्हटलं तर खालची जमीन सुद्धा दिसते. आणि आपल्या देशामध्ये जर नदीमध्ये पोहतो म्हटलं कोणाचं काय हातात येईल काही सांगता येत नाही. का? कारण हे घाण करणारी सरकार आहे का? नाही. बघा, आपल्या नद्या स्वच्छ करायची काही आपल्याला गरज नाही. तुम्ही जर पाहिलं असेल, हल्ली आळंदीला जेव्हा माऊलीचा पालखी सोहळा निघणार होता त्या आधी इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केलं होतं. कशासाठी? सर्वजण म्हणत होते अरे हे काय होतंय, वारकऱ्यांना न्याय मिळेल का नाही मिळेल, मिळेल का नाही मिळेल. बिलकुल मिळत होतं. का? कारण इंद्रायणी मातेची किंमत आपल्याला नाही, पण त्या इंद्रायणी मातेला आपली किंमत आहे. स्वतः रौद्र रूप धारण केलं, जेवढा काडा कचरा होता सगळा वारकऱ्यांसाठी मोकळा करून तिने दिलेला आहे. आपण फक्त स्वतः घाण करू नका, आपल्याला स्वच्छ ठेवायची काहीही गरज पडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे गायीची सुद्धा अशी अवस्था. आणि परीक्षित राजा म्हणतात मी तुला जिवंत सोडणार नाही, माझ्या काळामध्ये कलियुग राहू शकत नाही. कलियुग म्हणतात अहो जाऊ द्या, 1000 चुका असतील माझ्यामध्ये, एक चांगला गुण आहे ज्यामुळे तुम्ही मला जिवंत सोडतात. कोणता? यत्फलना असे तपसाना योगेना समाधेना तत्फल लभेन सम्यक लोकेश्वर कीर्तनात. हो जी फळ बाकीच्या युगांमध्ये योग, समाधी, तपस्या कशानेही मनुष्याला मिळत नव्हतं ते कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाने मिळणार आहे. आता याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं, ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण हा सप्ताह साजरा करतोय, श्री संत सावता महाराज. सावता महाराज एकमेव संत जे कधीच पंढरपूरला वारीसाठी गेलेले नाही, परंतु सावता महाराज हे एकमेव संत ज्याच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांच्या मुळ्यामध्ये धावून आलेले आहे. म्हणतात ना, साव त्याने केला मला, विठ्ठल देखीला डोळा. आजच भजन घेतलंय आमच्या दिनेश भाऊने की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. फक्त नामस्मरण करा, कशाचीही गरज नाही. बसल्या ठिकाणी सर्वांनी एकदा हात वर करायचे आणि त्या भगवंताचं नामस्मरण 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं जागेवर. आणि सर्वांनी थोडा वेळ आनंद घ्यायचा आहे. बघा, कथा थोड्या जास्त होत्या कारण कालच्या राहिलेल्या कथा आज आपण घेतलेल्या आहेत वेळेच्या अभावी. त्यामुळं आज जास्तीत जास्त ज्ञान उद्यापासून आपल्या ज्या कथेचं स्वरूप राहील ते सर्वांना आवडणारच राहणार आहे. सर्वांनी नामस्मरण करायचे. बोला ना, राधे 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 श्याम राधे श्याम.
राधे 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 श्याम. परीक्षित राजा यांना कलियुगाने सांगितले की माझ्यामध्ये लाख अवगुण आहे पण एक गुण आहे चांगला, तो म्हणजे कलियुग केवळ नाम सदारा. फक्त नाम मात्राने मनुष्य एका कलियुगामध्ये तरुण जाऊ शकते. आणि आपल्या संतांनी सुद्धा आपल्याला ते सांगितले बरं का. सगळ्यात मोठी भक्ती कोणती सांगितलेली आहे? तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी. सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला सांगते ते म्हणजे हे नाम संकीर्तन साधन काही सोपे. नाम संकीर्तन साधन काही सोपे. हे नाम संकीर्तन साधन काही सोपे. नाम संकीर्तन साधन काही सोपे. जरी सोपं आहे तरी सुद्धा किती महत्वपूर्ण आहे. न लगती जावे सुखे तो घरा. करायचं काय? खायचं करा. आवड यानंतर मंत्र दिलाय रामकृष्ण विठ्ठल मंत्र हा सर्व बरोबर. संत म्हणतात याहून अनेक असता काही साधना वाहत असे ना विठ्ठोबाशी पण तू का म्हणे आहे सर्वाहून शहाणा तो धनी. सगळ्यापेक्षा सोपे बाबा, पण सगळ्यात सोपं असून सुद्धा जो शहाण आहे तोच घेऊ शकतो का? कारण मनुष्याला साध्या सोप्या पद्धतीने मिळालेली गोष्ट कधीच महत्वपूर्ण अशी वाटत नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण स्थान कशाला दिलेले? फक्त नामस्मरण. वैसनिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रमाईशी. सांगा बसल्या ठिकाणी भगवंताचं नाव घ्या, तेवढीच तरी श्रम आपल्याला लागतं का? आपण बसल्या ठिकाणी नामस्मरण करण्यापेक्षा काय करतोय? सर्वजण बोला बरं, जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जेवण झालंय का? झालंय ना? हा. किती घास जेवले आपण जय श्रीराम म्हटल्याच्या नंतर? एकही नाही. म्हणजे किती सोपं. बसल्या ठिकाणी म्हटल्यानंतर काही श्रम लागत नाही. पण एवढं सोपं असून संत म्हणतात तसं तुका म्हणे सोपे आहे. पण शहाणा तो म्हणे का म्हटले? जरी सोपं आहे बसल्या ठिकाणी नाव घेऊ शकतो, पण आपण घेतोय का? 10-12 महिला एका ठिकाणी बसले किंवा 10-12 पुरुष वर्ग आपण एका ठिकाणी बसलोय, आपल्या भगवंताच्या नावाची चर्चा चालतात का? नाही. कारण संत म्हणतात तुका म्हणे सोपे आहे, पण घेऊ शकत नाही. आपल्या चर्चा काय चालतात? कोणी नवीन दुकान टाकलं, कुणी नवीन ट्रॅक्टर घेतलं, कुणाचा मुलगा कुठे शिकतोय किंवा थोड्या राजनीतीच्या गोष्टी आहेत.
नाही थोडं युवा वर्ग म्हटलं तर तिनं मला फॉलो बॅक दिलं. इकडे जास्त बसून नाही पडते. तिनं मला मेन्शन बॅक दिलं. या गोष्टींवर आपली चर्चा चालते. महिला वर्ग आपल्या चर्चा कोणत्या चालतात? सगळ्यात भयानक हळूच. गावामध्ये काय झालं माहितीये का? पुढची बोलते शेजाऱ्याची गेली मला पळत. तिच्या पुढची लगेच कोणासोबत. तिच्या पुढची म्हणते जास्त विचारू नको. का? तुझं लक्ष लोकांच्या घरात होतं. तुझाच वर्ग तुझ्या शेजाऱ्याची घेऊन यावे. मग ही घरी जाते. ही नाहीच गायब दिसत. आणि नंतर म्हणते हाय नशिबा हे काय झालं. संत म्हणतात बाबा याच्यात चूक नशिबाची नाही, याच्यामध्ये चूक कुणाची आहे? आपल्या कर्माची. कारण आपलं लक्ष भगवंताच्या नावावर कमी, कुणाच्या घरात कुणाचा मुलगा काय करतोय. बरोबर. बघा आपल्या भारत देशामध्ये एक समाजाची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम कोणती? कोणता मुलगा कोणत्या मुलीला बोलतोय सर्वांना माहित आहे. कोणती मुलगी कोणत्या मुलाला बोलतोय सर्वांना माहित आहे. बरोबर ना. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी मी विनोद केला तरी मी संतांच्या प्रमाणाशिवाय आणि शास्त्राच्या प्रमाणाशिवाय विनोद सुद्धा करणार नाही. फक्त बोलणाऱ्याचं ऐकणाऱ्याचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असायला पाहिजे. कारण मी काय म्हटलंय की आपल्या भारतीय समाजाची एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ती म्हणजे कोणती? कोणता मुलगा कोणत्या मुलीला बोलतोय सर्वांना माहित आहे. कोणती मुलगी कोण्या मुलासोबत पळून जाण्यासाठी तयार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणती सासू कोणत्या सुनाला शिव्या देते हे सर्वांना कळतं. परंतु कोणता मुलगा असा आहे ज्याला शिक्षणामध्ये पैशाची गरज आहे, थोडी मदत करूया याकडे कुणाचं लक्ष? अजिबात नाही. कोण आहे शेजारी ज्याने घरात भाकर खाल्लेली नाही, अशा शेजाऱ्याकडे कुणाचं लक्ष आहे का? अजिबात नाही. समाज मागे जाईल याकडे सर्वजण लक्ष ठेवतात. समाज पुढे जाईल याकडे कुणीही लक्ष ठेवत नाही. आणि नंतर लोक म्हणतात जमाना खराब आहे. ते म्हणतात ना की खुद के गुनाहों पर डाल कर पर्दा, के खुद के गुनाहों पर डाल कर पर्दा हर शख्स यह कहता है कि जमाना खराब है. स्वतःच्या चुका कुणालाही दिसत नाही, दुसऱ्यांच्या चुकांवर आपलं लक्ष असतं. म्हणून संत म्हणतात अरे बाबा या त्या फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा बैसरी आहे बस त्या ठिकाणी भगवंताचं नाम घे, त्याच्यामध्ये किती आहे. आणि याच्या त्याच्या निंदा करण्यापेक्षा बरेच जण निंदा करतात आणि दोन भगवंताचे उपवास करतात आणि त्यांना वाटतं मला भगवंतानं दर्शन द्यावं. संत म्हणतात अनंत वाचाळ वर्णती त्या काही सगळी गोपाळ पावे तरी लोकांनी व्यर्थ बरोबर असलेल्या व्यक्तीला कधी भगवंत पावत नाही. कुणाची निंदा करणाऱ्याला भगवंत कधीच पावत नाही. एकदा थोडं भक्ती कमी पडली तरी चालते, पण निंदा ही कुणाची करू नाही. आणि म्हणून कलियुगाने सांगितले लाख गुण असतील मना सोडा, एक चांगला गुण आहे फक्त नाम मात्र नाही. मनुष्याचे सगळे पापाचे पर्वत जळती पापाचे सर्व नष्ट करू शकतो. आणि कलियुगाने सांगितले की मला माफ करा, मला काहीतरी राहायला जागा द्या. तेव्हा त्यांनी मद्यपान दुराचार जो वाईट ठिकाण आहे त्या सर्व ठिकाणावर त्यांना जागा दिली. तेव्हा कलियुगाने सांगितले हे माझ्या आधीच बुक केलेले काहीतरी नवीन सांगा. मग त्या ठीक आहे वाईट मार्गाने कमावलेल्या सोन्यामध्ये स्वर्ण त्यामध्ये सुद्धा तुम्ही वास करू शकता. तेव्हा कलियुग हसू लागला आणि ठीक आहे म्हणून परीक्षित राजाने सांगितले जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कलियुगाचं राज्य येऊ देणार नाही. कलियुग म्हणते जर परीक्षित राजाची हीच अट असेल की मी जिवंत आहे तोपर्यंत कलियुग येऊ देणार नाही तर परीक्षित राजाला जावं लागणार. आणि त्यावेळी परीक्षित राजा एकदा दिग्विजयाला गेलेले असताना त्यांच्या मनामध्ये अचानक शिकारीची इच्छा आली आणि त्यांनी मनामध्ये गेले. बरेच तहाने फिरून तहानेने व्याकुळ झाले आणि व्याकुळ झाल्याच्या नंतर शमीक ऋषी यांच्या आश्रमामध्ये गेले. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी शमीक ऋषींना प्रार्थना केली हे ऋषीवर मला पाणी द्या, मी तहानेने व्याकुळ झालेलो आहे. परंतु शमीक ऋषी हे ध्यानस्थ बसून असल्यामुळे त्यांना काही त्यांचा आवाज आला नाही. तेव्हा त्यांना राग आला कारण त्यांनी सुद्धा सोन्याचं मुकुट धारण केलेलं होतं. आता त्या मुकुटाचा इतिहास आपण उद्या पाहूया कारण आपल्याकडे वेळ नाही. आणि सोन्याचं मुकुट धारण केलं असल्यामुळं परीक्षित राजा यांना राग आला की मी राजा असून सुद्धा हा ध्यानस्थ बसण्याचं नाटक करतोय. बाण घेतला त्यांना मारावं परंतु त्यांनी पांडवांची वंशज असल्यामुळं त्यांची बुद्धी जागृत झाली आणि तिथे समोर मेलेला साप त्यांनी परीक्षित राजांनी शमीक ऋषींच्या गळ्यात टाकला. हा जसा प्रकार शमीक ऋषी यांचे
पुत्र शृंगी ऋषी यांना पत्ता लागला. शृंगी ऋषी यांनी त्यांना श्राप दिला की ज्या राजाने एवढा मोठा दुस्साहस केलाय, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नागाच्या डसणीने त्या राजाचा मृत्यू होणार. आणि आकाशवाणी झाली. शमीक ऋषींनी डोळे उघडले आणि त्यांना सर्व वृत्तांत कळाला. शमीक ऋषी म्हणतात, अरे अरे बाळ शृंगी, चुकीचं केलं. तो राजा आहे आपला. काही जर चुकी झाली तर मनुष्याच्या चुकीपेक्षा त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा बघावं. एखाद्या व्यक्तीने 90 चांगली काम केली, एक चूक केली, त्याची 90 चांगले काम बघा, त्याची एक चूक बघू नका. कारण तो व्यक्ती चांगला आहे. होऊ शकते परिस्थितीमुळे काहीतरी वेगळ्या मार्गाला गेलेला आहे. मनुष्य जन्मतः चांगला किंवा वाईट नसतो. या मागे त्याचे चांगले आणि वाईट संस्कार सुद्धा कारणीभूत असतात. तेव्हा शमीक ऋषी यांनी परीक्षित राजांना जाऊन सर्व वृत्तांत सांगितला आणि परीक्षित राजा म्हणतात, काही हरकत नाही. राजा असो प्रजा असो, चूक केली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा भोगावी लागणार. आणि हेच विधीचं विधान सुद्धा आहे. फक्त मला एवढं सांगा की ज्या व्यक्तीचा मृत्यू 7 दिवसावर आलेला आहे त्या व्यक्तीनं करावं काय. तेव्हा सर्व ऋषींच्या आग्रहास्तव त्यांनी गंगा किनारे अनशन करून बसले. तिथे 16 वर्षाचे श्री शुकदेवजी मुनी महाराज आले. बोला शुकदेवजी मुनी महाराज की जय. तसे शुकदेवजी मुनी महाराज कुठंच जात नाही, कुठंच थांबत नाही, परंतु भगवान श्रीकृष्णाची अनन्य भक्ती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि एका अर्थी परीक्षित राजा हे भगवान श्रीकृष्णाचे कोण लागतात? भाऊ. का? कारण त्यांनी त्यांच्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला होता. एकाच गर्भातून बाहेर निघल्यामुळं पांडवांकडून तर त्यांचं नातंच आहे, परंतु गर्भातून बाहेर निघल्यामुळे त्यांचं ते सुद्धा नातं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणतात की मी तुम्हाला कथा सांगेल. सर्वांनी त्यांना प्रार्थना केली आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. तेव्हा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय की ज्या व्यक्तीचा मृत्यू 7 दिवसावर आलेला त्या व्यक्तीने काय करावं. तेव्हा परीक्षित राजांनी सांगतात, परीक्षित राजांना शुकदेवजी मुनी महाराज म्हणतात, मूळतः प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा 7 दिवसातच आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसापैकी एका दिवशी आपला मृत्यू होणार आहे. कुणाचा आधी होतो, कुणाचा नंतर होतो. अशा व्यक्तीनं करायचं काय, अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा आहे. तर त्यांनी सांगतात त्याने त्याच वेळेला सर्वस्व सोडायचे, सर्व त्याग करायचे, सर्व मोहबंधनाचा त्याग करायचा आहे आणि एकांत ठिकाणी जाऊन या प्रणव मंत्राचा, ओम या प्रणव मंत्राचा जप करत ध्यानस्थ व्हायचंय. आपलं मन त्या भगवंताच्या ठिकाणी लावायचं आहे. तेव्हा परीक्षित राजा म्हणतात, हे बोलणं सोपं आहे की तुम्ही सर्व सोडा, परंतु एका क्षणामध्ये एवढं सर्व सोडणं, आपल्या सर्व गोष्टी सोडणं किती अवघड आहे. तेव्हा परीक्षित राजांना शुकदेवजी मुनी महाराज म्हणतात, आपल्या काय आपले क्या लेके आया लेके आया बंदे, क्या लेके
ना जाताना घेऊन जाणार. आणि म्हणून त्या क्षणामध्ये सर्व काही सोडून भगवंताच्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर करून ओम या प्रणव मंत्राचा जप करत भगवंताच्या ठिकाणी आपलं मन आपल्याला रमवायचं आहे. आणि बरेचसे काही प्रश्न, भगवंताच्या ठिकाणी मन रमवायचं म्हटलं तर त्या भगवंताबद्दल प्रेम निर्माण होणं गरजेचं आहे. प्रेम निर्माण होण्यासाठी त्या व्यक्तीला पाहावं लागेल किंवा त्या व्यक्तीचे गुण तरी आपल्याला आवडले पाहिजे. मग त्या व्यक्तीच्या गुणांचं वर्णन तुम्ही करा. आणि म्हणून त्यांनी म्हणतात की हे श्री शुद्धदेवजी मुनी महाराज, कृपया करून मला वराह अवताराबद्दल काहीतरी तुम्ही सांगा. तेव्हा त्यांनी म्हणतात, वराह अवतार ब्रह्माजी यांनी सृष्टीची रचना करत असताना जे हिरण्याक्ष आहे यांनी पृथ्वी जी आहे ती रसातलामध्ये नेऊन ठेवली होती. बघा, इथं बऱ्याच जणांचा असा काही प्रश्न असतो की पृथ्वी समुद्रामध्ये नेऊन लपवली. मग पृथ्वी जर समुद्रात लपवली तर समुद्र कुठं आहे? पृथ्वीवर. म्हणजे पृथ्वीला समुद्रात लपवता येतं का? अजिबात नाही. आणि पृथ्वी ही समुद्रात लपवली सुद्धा नव्हती. आता आपल्या शास्त्रानुसार काही भाग सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पाताल. आणि या पातालाच्या 4 नंबरला जे येतं रसातल, या रसातलामध्ये हिरण्याक्ष यांनी पृथ्वी नेऊन लपून ठेवली होती. आता हे हिरण्याक्ष म्हणजे कोण यांचा इतिहास आपण उद्या बघूयात, कारण हल्ली आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. हिरण्याक्ष यांनी पृथ्वी लपून ठेवली. तेव्हा कशा प्रकारे पृथ्वीची रचना करावी यासाठी ब्रह्माजी यांनी भगवंताची तपश्चर्या केली, भगवंताची प्रार्थना केली. तेव्हा भगवंताच्या नासिकेमधून भगवंतांनी एक रूप प्रकट केले, ते म्हणजे वराह. बोला, वराह भगवान की. वराह भगवंतांनी हिरण्याक्ष सोबत युद्ध केलं. त्यांनी जे वरदान मागितले त्या वरदानानुसार त्याला मृत्यू इथं मिळालेला आहे. आणि मृत्यू मिळाल्याच्या नंतर पृथ्वीची पुनश्च एकदा येऊन स्थापना भगवंतांनी इथं केलेली आहे. तेव्हा शुद्धदेवजी मुनी महाराज यांचा भगवंताचा जय जयकार करत परीक्षित राजा म्हणतात की तुम्ही मला शिव पार्वती विवाहाबद्दल थोडीशी माहिती सांगा. तेव्हा त्यांनी सांगतात की शिव पार्वती विवाह, पार्वती माता आधीच्या जन्मामध्ये सती होत्या. आपल्याकडे झाकी येणार आहे, मधली जी रस्ता आहे ती थोडी सरकून घ्यायची इकडे, मधात रस्ता राहिली पाहिजे. आता मागे पाहायची नाही, झाकी आपल्यासाठी समोर आणणार आहे. फक्त कुठं बघायचंय? इकडे बघायचं. इकडे तिकडे कुठं बघायचं? तुम्हाला तुमच्या चप्पलची शपथ होती. माता पार्वती या आधीच्या जन्मामध्ये सती होत्या. दक्ष प्रजापती यांच्या पुत्री. दक्ष प्रजापती यांनी माँ भगवती यांची तपश्चर्या करून स्वतःच्या पुत्रीच्या रूपाने तुम्ही जन्म घ्या ही मागणी त्यांनी मागितली. त्यांनी सांगितले की ठीक आहे, मी तुमच्या पोटी जन्माला येणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांनी लक्षात ठेवायचे. बोला, राधे राधे, राधे राधे, राधे श्याम, शिव शिव बन. सध्या चरित्र चालू आहे तर शिव शिव करा. आता सर्वांनी गप्प राहायचंय आणि भक्तांनी फक्त कथेमध्ये लक्ष द्यायचं आहे. तर माता सती यांनी माझ्या पोटी पुत्ररूपी रूपाने जन्म घ्यावे यासाठी दक्ष प्रजापती यांनी तपश्चर्या केली. माँ भगवती यांना त्यांनी प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले की मी जन्म घेणार, पण ज्या दिवशी तू माझा अपमान करशील त्या दिवशी मी तुझ्या आपलं जे पिता पुत्रीचं नातं आहे हे संपून टाकेल. तेव्हा त्यांनी म्हणतात ठीक आहे, मी ही वेळच येऊ देणार नाही. परंतु आता माता सतीने जन्म घेतला, संपूर्ण गगनामध्ये आनंद पसरला. आता शिवसती विवाह होणार. याआधी जेव्हा माता सती यांनी जन्माला आले तेव्हाच आकाशवाणी झाली, तेव्हाच वरदानामध्ये सांगितलं होतं की माझा विवाह, मी शक्ती आहे, माझा विवाह हा शिवशीच होणार आहे. आणि हे दक्ष प्रजापती यांना माहित होते. परंतु एकदा एका सभेमध्ये सर्वजण बसलेले असताना शिवजी ध्यानस्थ झाले आणि त्या सभेमध्ये जेव्हा दक्ष प्रजापती गेले त्यांना वाटले की सर्वजण उठून उभे राहिले माझ्यासाठी, कारण मी प्रजापती आहे, परंतु हा शिव उभा राहिलेला नाही. आणि म्हणून तो अमंगळ ठिकाणी राहणारा, तुला कोणत्याही प्रकारचं मॅनर्स नाही. आणि म्हणून त्यांचा अपमान केला. आणि त्या दिवशी त्यांनी विचार केला की मी माझ्या मुलीचं लग्न शिव सोबत लावून देणार
नाही. शिवजींना तरी सुद्धा काही फरक पडलेला नाही. काही आपसी वादामुळं भगवान शिवजी ह्या दक्ष प्रजापती यांचं थोडं बनत नव्हतं. आता सती माता आणि शिवजी यांचं लग्न झालं. एक यज्ञ त्यांनी ठेवला. सती मातेला वाटलं की आपल्या पित्याच्या घरचा यज्ञ कुणी नाही बोलवलं तरी 2 घर असे आहेत जिथे न विचारता आपण जाऊ शकतो. पहिलं म्हणजे मित्राचं त्याच्या सुखदुःखामध्ये जाण्यासाठी आणि दुसरं म्हणजे पित्याचं त्यांच्या सुखदुःखामध्ये जाण्यासाठी. विचारायची गरज नसते, आपण डायरेक्टली जाऊ शकतो. तर सती माता म्हणायला काय हरकत नाही, मला जरी आमंत्रण नसेल तरी सुद्धा मी जाणार. माता सती गेल्या. त्यांनी पाहिले की या यज्ञामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक देवताला भाग दिलेले आहे, परंतु जे सगळ्यात महत्वाचे आहेत ज्यांच्या विना कोणताही यज्ञ पार पडू शकत नाही असे शिवजी यांना कोणत्याही प्रकारचा भाग त्यांनी दिलेला नाहीये. आणि म्हणून त्यांनी म्हणतात की तुम्ही माझा किती जरी अपमान केला तरी सुद्धा पिताश्री मी सहन करेल, परंतु माझ्या पतीचा अपमान मी सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःचा अग्निदहा, आता बरेच जण म्हणतात त्यांनी यज्ञामध्ये उडी टाकली, परंतु काही टीकाकारांनी सांगितले की माता सती या साक्षात शक्ती आहे, त्यांच्या शरीराला जाळण्याची ताकद ही अग्नीमध्ये सुद्धा नाही. तेव्हा अग्नीने सांगितले की हे माते मी तुमच्या शरीराला जाळू शकत नाही. आणि म्हणून माता सती म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही, तू जाळू शकत नाही तर मी माझ्या स्वतःच्या योगाग्नीने स्वतःला भस्म करून घेते, स्वतःच्या योगाग्नीने त्यांना भस्म करून घेते. आणि पुढचा जन्म त्यांनी मेना माता तथा हिमालय राज यांच्या कन्येच्या पुत्री यांच्या कन्येच्या रूपामध्ये घेतलाय. आणि या जन्मामध्ये त्यांचं नाव आहे उमा, म्हणजे पार्वती. बोला नमः पार्वती पते हर 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 हर. आता माता पार्वती यांनी, बरेच जण म्हणतात माता पार्वती आणि शिवजी यांनी प्रेम विवाह केला. मायबाप काहीही म्हटले नाही, पण आम्ही प्रेम विवाह करतो म्हटलं तर आमचे मायबाप आम्हाला सुखानं जगू दे नाही. यामध्ये एक कारण आहे बघा, त्या प्रेमामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये ते म्हणतात ना जमीन आसमान का फरक. कारण आपलं प्रेम कसं आहे, समोरच्या रूपावर पाहून केलेलं प्रेम. आणि महत्वाचा विषय म्हणजे मी नेहमी सांगते, ऐकताना वाईट वाटतं, बट टुडेज लव्ह लाईक अ ब्लूटूथ डिव्हाइस. ब्लूटूथ डिव्हाइस सारखं वायफाय सारखं झालेलं आहे. एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस, दुसऱ्या डिव्हाइसशी जोडण्या कनेक्ट होण्यासाठी तयार. ते म्हणतात ना की प्रेम या जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे, परंतु लॉयल्टी सगळ्यात महत्वाची आहे. ते म्हणतात ना की प्रेम हर रूप में सुंदर है, के प्रेम हर रूप में सुंदर है, पर कहते हैं ना कि तू लाख खूबसूरत सही, के तू लाख खूबसूरत सही पर वफादार नहीं तो कुछ भी नहीं. हजार कठीण सुंदर असू द्या, परंतु जर लॉयलच नसेल, आपल्यासाठी एकनिष्ठ नसेल, आपल्यासाठी इमानदार नसेल, तर त्या व्यक्तीला त्या पार्टनरचं काहीही घेणं देणं नाही. आणि म्हणून माता पार्वती यांना शिवजी आवडत होते, तर शिवजी मला पती रूपाने मिळावे यासाठी त्यांनी 3000 वर्ष तपस्या केलेली आहे. काही न खाता सुरुवातीला त्यांनी अन्न सोडलं, फक्त पान खात होते, आणि दुसऱ्या वेळेला त्यांनी पान सुद्धा सोडले. मग पान सुद्धा सोडले म्हणून पानाला संस्कृत मध्ये म्हणतात पर्ण, आणि खाणं सोडलं म्हणून अपर्णा असं एक त्यांचं नाव इथं पडलेलं आहे. तेव्हा माता पार्वती यांच्या तपस्येवर शिवजी मोहित झाले आणि म्हणाले की जे वरदान पाहिजे ते मागा. तेव्हा त्यांनी म्हणतात की मला जे माहीत पाहिजे हे तुम्हाला आधीच माहीत आहे, मग कशाला विचारताय, जे पाहिजे ते द्या. माता पार्वती लाजल्या आणि भगवान शिवजी म्हणतात ठीक आहे तथास्तु. आता माता पार्वती म्हणतात जरी तुम्ही आम्ही लग्नाला तयार आहोत तरी सुद्धा मी लग्न तुमच्यासोबत तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत माझे आई वडील आपल्या लग्नाला सहमती देत नाही. आणि आई वडिलांच्या सहमतीने झालेलं जे लग्न आहे ते फार सुंदर विवाह असतो महाराज. का? कारण ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना अधिकार आहे आपला कन्यादान करण्याचा, परंतु कुठं मात्या पित्यांचं सुद्धा चुकतं. मी बाप आहे, मी आई आहे, म्हणून मी म्हणेल तसंच वाग, मी म्हणेल तसंच चल, मी म्हणेल तसंच करायचं, हा विषय आणि हा हट्ट सुद्धा कधी कधी चुकीचा ठरतो. स्पेशली हल्लीच्या काळामध्ये. हल्लीच्या काळात आपण काय करतोय की
सोबत नंदी महाराज सुंदरची झाकी बनवणारे आमचे हरीश दादा अमरावतीकर त्यांच्यासाठी हात वर जोरदार टाळ्या. ज्यांच्यामुळं मंगलधून वाद्यामध्ये दोघांचंही आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व कला संचासाठी. इथं विवाह सोहळ्यासाठी आधीच लग्न झालेलं जोडपं आहे, त्यामुळं आज एक मंगलाष्टक होईल आणि श्री रुक्मिणी स्वयंवर या दिवशी 5ही मंगलाष्टक होणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर सर्वांनी उत्सव करायचे, सर्वांनी आनंद इथं साजरा करायचा आहे. जेवायला उद्या अंतरपाठ पकडायचे. तुम्ही काय श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या कृपेने श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वैकुंठवासी मदन महाराज तेहानी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर्य हरिभक्तप्रयाण श्री बबन महाराज बहिरवाला अध्यक्ष श्री मदन महाराज संस्थान कडा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यांचे आयोजक आहेत श्री संत सावता महाराज सप्ताह समिती तथा विकास तरुण मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समिती, गावातील सर्व तरुण मंडळ तथा समस्त ग्रामस्थ चिंचोडी पाटील सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असा विवाह सोहळा आज पार पडलेला आहे. प्रशांत भया गोडके तथा प्रियादिदी गोडके आज ज्याने आहेत एक जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. सर्व आमचे गंधर्व कलाकार सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सुंदर अशा आमच्या ताई अश्विनताई गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहील. 2 मिनिट थांबा. उद्याच्या ज्या सूचना आहेत त्या म्हणजे पहिली सूचना जे कलर मॅच आपल्याला करायचा आहे तो उद्या लाल किंवा हिरवा दोनपैकी तुमच्याकडे कोणता आहे? दोन्ही कॉमन आहे. लाल कलर आज त्यांनी लाल थीम केलेली आहे. मग ठीक आहे, उद्याच्या दिवशी सर्वांनी हिरवा रंग धारण करून घ्यायचा आहे. हिरव्या रंगाची साडी आणि पुरुष वर्ग जास्तीत जास्त व्हाईटच वापरतात. शेला हिरवा असला तरी ठीक आहे हिरव्या नदीचा, परंतु होईल तेवढं मॅच प्रत्येकाने करण्याचे प्रयत्न करायचा आहे. उद्याची कथा सुद्धा 8 ते 11 याच वेळेमध्ये होणार आहे आणि सध्या थोडा उत्सव होणार. त्याच्यानंतर सर्वांनी आपापल्या घरी जायचं आहे. कार्यकर्ते काही सूचना करतील आणि त्यानंतर सर्वांनी आरती झाल्यानंतर घरी जायचे. प्रसाद घेतल्याच्या नंतर सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. उद्या आपल्याला भक्त प्रल्हाद यांची कथा पाहायला मिळणार आहे. तर भगवंताचा जेव्हा जन्म होईल तेव्हा त्यांच्या टाकण्यासाठी सर्वांनी एक एक फूल घेऊन यायचं आहे. सालाबादप्रमाणे आवाज बंद करा. सर्वांनी शांतता ठेवायची. शांतता बसा. स्टेजवर त्या ठिकाणी बसा. श्री संत गणेशनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच वैकुंठवासी मदन महाराज यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या सर्वांचे गुरु असणारे हरिभक्तपरायण मदन महाराज बेरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला श्री संत सावता महाराज पुण्यतिथी तसेच नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव ज्यांची या ठिकाणी कथा ठेवली आहे त्या हरिभक्तपरायण कुमारी कांचनताई शिवानंद शेळके यांनी या ठिकाणी अतिशय दुसऱ्या दिवशीची काल कलाकार लोकांमुळे थोडा व्यत्यय आलता पण आज अगदी सगळे प्रेक्षक टवटवीत आहेत.
एकदम त्यासाठी आपण दिदींचं सर्वांनी खूप टाळ्या वाजून स्वागत करावं अशी सर्वांना विनंती करतो. आज नित्याचे कार्यक्रम सकाळी विष्णू सहस्रनाम झालं, त्यानंतर गाथा भजन झालं, त्यानंतर आजचे प्रवचनकार हरिभक्त परायण थोरात जवान यांचं प्रवचन झालं, तसेच हरिपाठ झाला. आज सकाळचा नाश्ता बाबासाहेब विधाते यांचा होता. दुपारची पंगत दत्ता हरिभाऊ जाधव, तसेच सायंकाळची पंगत महादेव सुभाष बनकर यांची होती. कार्यक्रम होतील. उद्याचे प्रवचन हरिभक्त परायण हजारे गुरुजी यांचे होईल. उद्या सकाळचा नाश्ता आनंद दगडू बेलेकर होईल. कथा सुरू होईल याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी अशी सर्वांना श्री संत सावतामारा सप्ताह समिती तसेच विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समिती तसेच सगळ्या ग्रामस्थांतर्फे सोनवणे कामरगाव यांचा या ठिकाणी
अंजनीच्या सुता एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हात वर करा सगळ्यांनी शेवटचं त्याच्यानंतर आरती करून घरी सर्वांनी मोठ्याने बोलायचंय बोला एकदा सर्व गंधर्व कलाकारांसाठी